नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार जी, नमस्कार. काऊन सचिन भाऊ असा चुपचाप बसलास? कावरेज नाही माहित नाही, 2-3 दिवस झाला कामच बरोबर नाही होत आहेत. मालकाने हाकललं ना कामावरून. पैसे येतात, पैसे हातातही नाही राहिलेत. का कारण तर माहित नाही. काऊन असं होतं? हा माहित काऊन सावत्यात तर 2 दिवस झाला का दवाखान्यात जावं लागतं. भाऊ तू तर मार्गात आहेस, भगवंताला योग पावलं मागस तू. मला पण माहित नाही, भगवंत योगच नाही देऊन राहिला. का कारण तर काय काही चुकीच झाली का तुझ्या हातून? चूक तर नाही झाली. काही झाली असेल तर चूक कळत न कळत तुलाही माहित नसेल. काय सचिन भाऊ, उद्या हात मारायला येशील का? उद्या हो होईल ना. पक्का सांग. उद्या तर काय पक्का आहे ना, उद्या येणार नाही का? हो ठीक आहे. बरं ठीक आहे, मी फोन करीन. ठीक आहे. चल ठीक. हो त्या दिवशी नाही का मी म्हणजे एका जणाला खात मारायला यायला सांगितलं होतं आणि तुम्ही चाललं नाही का? हो म्हणलो होतो का बा येईल म्हणून खात मारायला, पण मग मला काय मूड झाला ना, तुम्ही गेलोच नाही. यातीच तर चूक झाली तुझी. तू त्याला शब्द दिलास आणि मग गेलास नाही. तुला तर माहित आहे का आपल्या मार्गामध्ये शब्दही भगवान आहे आणि शब्दही सैतान आहे. शब्दावर भगवंत जागृत आहे. तूच नाही तर प्रत्येक सेवकानं शब्दाचं पालन केलं पाहिजे. प्रत्येक सेवकाला दिलेल्या शब्दाच्या पालन करायलाच पाहिजे, कारण शब्दच भगवान आहे आणि शब्दच सैतान आहे. आणि ही शक्ती तेव्हाच काम करते जेव्हा आपण भगवंतांच्या तत्वशब्द नियमाचा पालन करतो. नमस्कार.